हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सायन्स विथ वैभव। आजचा आपला व्हिडिओ आहे अगदी स्कॉलरशिप पासून यूपीएससी एक्झामची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी। ओके, आणि आजचा आपला टॉपिक आहे आकृतीमधील त्रिकोण मोजणे। परीक्षेत असा हमखास प्रश्न असतो, तुम्हाला एक आकृती दिलेली असते, त्या आकृतीमध्ये किती त्रिकोण लपलेले आहेत, टोटल ट्रायंगल्स तुम्हाला फाइंड आउट करायचे असतात। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर का तुम्हाला स्टार वाली किंवा अशा प्रकारची आकृती आली तर त्रिकोण अगदी सोप्या पद्धतीने कसे मोजायचे बघा। सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचे, त्या आकृतीमध्ये बाहेरचे त्रिकोण काउंट करायचे। म्हणजे हे बघा, तुम्ही बघू शकता 1 2 3 4 आणि 5 बाहेरचे त्रिकोण किती आहेत? 5 आहेत। याची करायची आहे तुम्हाला दुप्पट, म्हणजे त्याला डबल करायचं आहे। 5 गुणिले 2 म्हणजे 10 उत्तर तुम्हाला पहिल्या आकृतीसाठी मिळून जाईल। ओके, त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, आपण बाहेरील त्रिकोण काउंट करूया। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 टोटल 8 आहे। त्याचे आपण करूया दुप्पट, म्हणजे 8 गुणिले 2 तुम्हाला उत्तर मिळून जाईल 16। ओके, आपली शेवटची आकृती आहे, त्यामध्ये सुद्धा आपण त्रिकोण बाहेरचे त्रिकोण कॅल्क्युलेट करूया। 4 होतील, याची तुम्हाला करायची आहे दुप्पट, म्हणजे 8 त्रिकोण तुम्हाला मिळून जातील। ओके, हा होता आपला टाइप 1। टाइप 2 मध्ये अशा प्रकारच्या आकृती असतात। यामध्ये तुम्हाला काय करायचे, तर त्या त्रिकोणाचे किती भाग झालेले आहेत त्यांची करायची बेरीज। म्हणजे फॉर एक्झाम्पल, पहिल्या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता आपले एकूण 2 भाग आहेत, तुम्हाला यांची करायची आहे बेरीज। 1 अधिक 2 म्हणजेच आपल्याला फायनल उत्तर मिळून जाईल 3। ओके, 2 नंबरच्या आकृतीमध्ये बघू शकता तुम्ही टोटल 4 भाग पडलेले आहेत, तुम्हाला या सर्वांची बेरीज करायची आहे। तर बघू शकता तुम्ही 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 10 उत्तर तुम्हाला मिळून जाईल। ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।